शहा. मगाशी बाबूशाने एक उल्लेख मी केला त्याने की अंडरआर्म क्रिकेट खूप कमी करतात, पण अंडरआर्म क्रिकेटची मजा खूप वेगळी आहे. टॅलेंट पाहायला मिळतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये, फास्ट क्रिकेट पाहायला मिळतं. कधी कधी आपले शब्द आपल्याला राखून ठेवावे लागतात अशा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. एवढं क्विक आणि एकदम फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे आपल्याला शब्दसुद्धा आपल्याला कमी ते वापरावे लागतात. पण मैदानावर आपण बघतोय सामने ते सुरू होतोय. तर एकविरा निवास संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो शिवम आणि ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड फ्रॉम टीम त्विषा 11 चोळेगाव. मोहित ऑन स्ट्राईक आहे, भावेश नॉन स्ट्रायकिंग गेला. पंच सिग्नल करतात जितेश शेलार. सामना ते सुरू होतोय. ऑल द बेस्ट. स्ट्राईक नंबर अवेलेबल नाहीये, स्ट्राईक नंबर जायचं लवकरात लवकर. अनिल चव्हाण यांच्याकडून एक पारितोषिक आलंय सलग 3 चौकारांसाठी, खास करून भावेशसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइस. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, इन स्विंग होतोय आणि क्लीन बोल्ड. पहिलाच धक्का पहिल्या चेंडूवर, फलंदाज बाद. समालोचक क्षेत्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यानंतर सांगण्याची गरजच नाही आहे. मग विजय ठाकूर असो, नंतर तुम्ही आता यशवंत शेलार असो, आवर्जून जी गाणी हवी आहेत, खास करून नाईट क्रिकेट सुरू आहे, रजनी क्रिकेट सुरू आहे. चांगला फटका ऑनसाईडला प्लेस केला आहे, एकदा तिथे अंकित होईल या चेंडूवर. एका धावेने फलंदाजाने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. एक गडी बाद झाल्यानंतर फलंदाज म्हणजे आतमध्ये आला. आता स्ट्रायकिंग एंडला तो म्हणजे नवीन फलंदाज मंगेश. मागच्या सामन्यात सामन्यावरचा पुरस्काराने पटकावला होता. स्ट्रायकिंगला भावेशसाठी पारितोषिक आहे सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपये. खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. चांगला चेंडू होता, खूप चांगला ऑफ ड्राईव्ह आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांनी खातं एकेका धावेने उघडले. धावसंख्या धावफलकावर 2 धावा, 1 गडी बाद. त्विषा 11 चोळेगाव ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं थांबून प्रेझन्स ऑफ माइंड दाखवत असताना चेंडूला ते कव्हर केलंय. तोपर्यंत मिळते ती 1च धाव. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण बघतोय की आशिष आउटफील्डला ग्रास आहे, त्यामुळे दुखापत होणार नाही. ऑन ड्राईव्ह 1च धाव मिळते. थँक्यू बाबूशा. आमच्यापासून थोडीशी विश्रांती ते घेत आहेत. जेवणाची तर भावेश चौधरींचा 3 चेंडू 3 चौकार जर लगावले तर 555 रुपयाचा पारितोषिक आहे. श्याम यादव यांच्याकडून. एक षटक समाप्त. एका षटकाखेर धावसंख्या आपण बघतोय अंकी झाली ती धावफलकावर 5 धावा, 6 धावा, 1 गडी बाद झाले मैदानावर. येस 5च धावा आहेत. येस 5च धावा आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय, नंतरच्या 5 चेंडू ते वाजले तर 5 धावा. खूप चांगला आउट ड्राईव्ह, खरा फिल्डिंग, सीमारेषा बाहेर दणदणीत चौकार. पवनचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्या हाताच्या वरून चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला. पहिलाच चौकार आपण बघतोय त्रिशा 11 चोळेगाव या संघाकडून. येतो तो फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. मंगेशची वैयक्तिक धावसंख्या 7. फुल टॉस आहे, चाबूक शॉट, चापट मारली चेंडूवर. मिडविकेट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू तिथे जाईल, तोपर्यंत 1च धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या अजून 1 धावेने पुढे सरकली. एकूण अंकी झाले त्या दुहेरी अंकात 10 धावा. खूप चांगला ड्राईव्ह, जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, दणदणीत चौकार. पहिला चौकार भावेशच्या बॅटमधून. स्लो रन चेंडू आहे, नो बॉल कॉल केले पंचांनी. गुड डिसिजन, गुड डिसिजन. बिफोर द लाईन चेंडू पडलाय, त्यामुळे पंचांनी ताबडतोब सिग्नल दिले नो बॉल, नो+1. अशा 2 धावा ऍड होतील धावफलकावर.
एकूण अंकी झाले ते 16 धावा. अजून एक सणसणीत फटका, सीमारेषेबाहेर 4 धावा. Oh, what a shot is that! Magnificent shot. चौकार. दोन चौकार. मंगेश ऑन फायर. आतापर्यंत वैयक्तिक 3 चौकार त्याने ठोकलेत मैदानावर. स्टेप आउट ऑन साइडला. व्हॉट अ शॉट इज दॅट. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो. चौकार. थँक्यू. धावसंख्या 28. तब्बल या षटकात आलेत त्या धावा 23. मागडं षटक आपण बघितलं. या षटकात चौकारांची संख्या तब्बल 5 चौकार ठोकलेत. मागडं षटक पाहायला मिळते ते किरणचं. विजय ठाकूर आणि यशवंत शिलार अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमात आपल्याला ऐकायला मिळते. राऊंड विकेट नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्क सज्ज होते तो विश्वनाथ. विश्व स्ट्रायकिंग एंडला मोस्ट कॉन्फिडंट बॅट्समन फ्रॉम त्रिशा 11 भावेश. चांगला व्ही शेप मध्ये फटका. अप्रतिम आणि दर्जेदार. डोळ्यांचं पारणं फेडणारा चौकार. थँक्यू. सुपर बॅटिंग. धावसंख्या दाफलकर 32. 32 धावा. भावेशच्या बॅटमधून चौकार. अजून एक चांगला दणदणीत सणसणीत. 2 खेळाडूंच्या मधून फरार. चौकार. अनिल चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये. सलग 3 चौकारांसाठी भावेशसाठी. फुलटॉस चेंडू होता. जागेवर खेळू शकला नाही आणि त्या संधीचा फायदा उचलू शकला नाही. त्यामुळे दोन्ही आमच्या स्पॉन्सरचे पैसे वाचलेत. एकदम मी त्या चेंडूवर धावसंख्या 37. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच फ्रॉम पवन. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. याचाच मगाशी मी उल्लेख केला की ग्रास आहे आणि ग्रासवर अप्रतिम झेल पवनने टिपलाय. आणि का घेणार नाही. दर्शन आडारकरच्या अंडर तो ट्रेनिंग येतोय रेल्वे ग्राउंडवर. अप्रतिम झेल दर्शक पवनकडून. ऑन ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण पवनकडून. गुड फिल्डिंग अगेन. एकच धाव मिळते चेंडूवर. स्ट्रायकिंग एंडला राहुल मोरे. मास्टर ब्रेन ऑफ त्रिशा 11 चोळेगाव. हो बघायचंय चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी पंचांचा सिग्नल येतोय. चितू शेलार. धावसंख्या 39. फुल टॉस आणि चौकार. गुड शॉट. आता आर डी वर्मन पण होऊ द्या विजय ठाकूर. धावसंख्या दाफलकर 3 षटकाखेर तब्बल 43 धावा. घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात थोडेसे बॅकफुटला होते पण नंतरची 2 षटकं अक्षरशः इथे झोडपून काढली आहेत. दुसऱ्या षटकात 23 धावा. मागच्या षटकात 15 धावा. मागच्या 2 षटकात आले तर तब्बल 38 धावा धावफलकावर. हा प्लस पॉईंट आहे त्रिशा 11 चोळेगाव संघाचा. हा चेंडू नो बघायचा आहे. वाईट डिलिव्हरी. नो बॉल सुद्धा कॉल आहे. बिफोर द लाईन चेंडू आहे. धावसंख्या 44. खूप चांगला फटका आणि खरा फिल्डिंग. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
धावा धावफलकावर त्रिशा 11 चोळेगाव संघाच्या. कौतुक करेन म्हणजे त्रिशा 11 चोळेगाव संघाचं. आशिष, आपण बघतोय की आजचा जो पूल आहे कल्याण तो खोपोलीचा होता आणि अशा व्यावसायिक गटामध्ये त्रिशा 11 चोळेगाव संघाने आपली नाव नोंदणी केली आहे. नो बॉल, चुका चुका आणि सातत्याने चुका. नो +1. धाव संख्या 52. नवीन आला फलंदाज मध्ये छातमध्ये पॅडी. अच्छा, वॉर्डचा सामना आहे. हो, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वॉर्डच्या मॅचेस मधले हे दोन संघ एकविरा निवास विरुद्ध त्रिशा 11 चोळेगाव. कमलेश्वर हा संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे थर्ड राऊंडला. धावसंख्या धावफरक पुढे सरकली. एकूण 54 धावा, 54. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. पवनच्या आता चेंडू मिळती. एकच धाव, 2 धावांचा प्रयत्न. संधी धावची कॉल नव्हता तिथे अजिबात. शेवटचा चेंडू होता या षटकाला, त्यामुळे धावा घेणं गरजेचं होतं, पण बॅट्समनचं लक्ष नव्हतं. कॉर्डिनेशन नाही आहे भावेशकडून आणि त्यामुळे फलंदाज इथे मात्र बाद होईल. एक धाव ते कंप्लीट झाली आहे. धावसंख्या अंकीच आहे ती 55 धावा आणि 56 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते मैदानावर एकविरा निवास या संघासमोर. छप्पन्न करायचे, 56 टू विन आहे ते एकविरा निवास संघासाठी. चिंतामणी संघाने नाणेफेक जिंकली आहे. का निर्णय स्वीकारलाय 4 षटकांत सामना गोलंदाजी करण्याचा. तर भावेशसाठी आय थिंक भावेश आलेला नाही गोलंदाजी मार्कवर, मंगेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आणि भावेशसाठी पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी श्याम चौधरी, श्याम यादव यांच्याकडून 555 रुपयाचा कॅश प्राईज असेल जेव्हा भावेश गोलंदाजी मार्कवर येईल विकेट हॅट्रिकसाठी. चला सामना सुरू करूया. पंच सिग्नल करता सामने ते आपण सुरू करत आहोत. लक्ष खूप मोठं आहे. 56 धावा करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 14ची सरासरी गाठायची आहे. व्ही शेप मध्ये चांगला फटका आहे. खरा फिल्डिंग, पण बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगला आहे. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बॅकअप हवं असतं, पण इथे मात्र सुद्धा आपल्याला चांगलं बॅकअप पाहायला मिळते. एकदा तिथे कंप्लीट होते फलंदाज, एकदा तिथे कंप्लीट करतोय. खातं उघडतो एका धावेने येतो विशू. विशूसोबत आले शिवम ऑन स्ट्राईक. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. वाईट डिलिव्हरी, पंचांचा इशारा. एक धाव ऍड होईल, पण फलंदाज सुद्धा इथे मात्र बाद होईल. विकेट मिळते गोलंदाजाला. फलंदाज बाद. ग्रेटेस्ट टुर्नामेंट. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. राहुल मोरे चेंडू कव्हर करेल आणि जोपर्यंत फेक देईल तोपर्यंत पंचांचा इशारा नो बॉल. आणि त्याचबरोबर 22ची एक धाव ऍड होईल. अशा 2 धावा बिपिन दुबे ऍड करतील आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत. मला सांगतात एकूण धावसंख्या अंकित आहे ती 4 धावा. एक गडी गमावलाय तो एकविरा निवास या संघाने.
ऑन साईडला चांगला पंच मिळते, ती फक्त एकच धाव. कम्पेअर टू फर्स्ट इनिंग जर आपण बघितली, पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिल्या सत्रात आपण सुरुवात जेव्हा झाली तेव्हा 5 धावा अंकित झाले पहिले षटका केले. आतापर्यंत आपण बघतो या षटकामध्ये 5 धावा आल्यात. गोलंदाज मंगेश. चांगला चेंडू, खूप चांगला लेग ब्रेक, पण वाईट डिलिव्हरी. एवढा चेंडू, फुटवर चेंडू बाहेर वळवतोय, शेनवॉनची आठवण करतोय मंगेश. हो, चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळलाय मंगेशने. पुन्हा एकदा पूर्णपणे डॉमिनेट केलं या चेंडूवर. स्ट्राईक केलं फलंदाज किरण. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. हो, इथे मात्र संधी, काय विकेट किपिंग आहे. डोळ्याची पापणी लवते न लवते इथे मात्र यष्टा वाकवल्यात राहुल मोरेने. फलंदाज बाद. टू फर्स्ट इनिंग फर्स्ट ओव्हर या षटकात आले ते 6 धावा. पहिल्या इनिंग आपण बघितलं की पहिल्या षटकाकडे 5 धावा होते. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज पवन आलाय बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. पुढून खेळायचा प्रयत्न आणि एका षटकाकडे धावसंख्या एकूण अंकित ती 7 धावा. बाबूशाह माझ्यासोबत जेवणाचा आनंद घेऊन ते पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. मी मगाशी उल्लेख केलं की अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला स्किल्स बघायला मिळतात. लहान मुलं जे आपण समोर आपण बघतो खेळत असताना, यांच्याकडे स्किल आपल्याला बघायला मिळतं की किती कमी वेळेमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. बॅटिंग करत असताना आपल्याला कुठे शॉट खेळायचा आहे, किती किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चेंडू तुमच्याकडे येतो आणि त्याला आपल्याला फटकावायचं सुद्धा असतं. ओव्हरआर्म क्रिकेट तसं नाही आहे, खूप वेगळं क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. खूप चांगला फटका, दणदणीत चौकार, गुड शॉट. खूप चांगला फटका. अंडरआर्म क्रिकेटने ओव्हरआर्म क्रिकेटला काय दिलं, अंडरआर्म क्रिकेटने निश्चितच दिला तो फलंदाज म्हणजेच आपण बघितलं भरत लोहार. स्वीप करायचा प्रयत्न, भरत लोहार दिला, थॉमस डायस दिला, जोनस आर्चिस डिसूजा दिला आणि डोंबिवली क्रिकेटच्या माध्यमातून सांगायचं झालं तर किरण शिंदे दिला. ऑन साईडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, क्विक सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. किरण शिंदे सध्या अंडरआर्म क्रिकेट तर खेळतोय, पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने एक जबरदस्त पाऊल ठेवलंय TDPLच्या माध्यमातून. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. एकूण अंकित धावफलकावर त्या 13 धावा, 13. गोलंदाज या षटकात मुकेश. नो बॉल, बिफोर द लाईन चेंडू पडतायत. सातत्याने जर चेंडू पडत असेल तर प्रॅक्टिसचा अभाव असं आपण म्हणतो. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह, गुड शॉट, अप्रतिम ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह. ट्रिपल स्ट्रोक फ्रॉम विशू. चौकाराने धावसंख्या 18 अंकित झाली धावफलकावर. 18 लॉस ऑफ टोटल 2 विकेट. हो, इथे मात्र पुढून खेळायचा प्रयत्न होता. बघितलं की चेंडू बाहेर निघतो, असं वाटलं की बाहेर निघून जाईल. अंदाज चुकला अँड डॉट डिलिव्हरी. इनसाइड एज, बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू पाहायला ब्रश होतो, एकदा तिथे कंप्लीट होते. यशवंत शिरार यांचं साऊंड सिस्टम असल्यामुळे निश्चितच आम्हाला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरजच नाही आहे, माईक चेक करण्याची गरजच नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे माईक सेट केला जातो. विजय ठाकूर असो, राऊंड विकेट राहुल मोरे. चांगला फटका आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक सिंगल. सामना खूप दूर निघून गेला, कारण 56 धावसंख्येचं लक्ष आहे आणि 2 षटकाकार आपण बघितले. धावा एकूण अंकित झाला 19 धावा. आता मात्र अंकित झाली एकूण 20 धावा, कारण एकच धावा आली या चेंडूवर. मिलिंद पाचरणे या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आहेत. गणेश चव्हाण पंचांच्या भूमिकेत आहेत. पुढून खेळायचा प्रयत्न आणि पवनची विकेट मिळाली ती राहुल मोरेला. फलंदाज बाद, पंचांचा इशारा वाईड.
थॉमस डायस, भरत लोहार यांची बात काही वेगळीच आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून करेची सुरुवात. चांगला फटका आहे. चेंडू कव्हर मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. So much. बॅकफुट पंच, गुड शॉट. मगाशी सुद्धा मी मगाशी कॉमेंट्री करत असताना मी ऐकला शब्द तो म्हणजेच बाबूशाह यांच्या कॉमेंट्रीमध्ये बॅकफुट पंच. सचिन रमेश तेंडुलकरने या फटक्याला जन्म दिला आपल्या पहिल्या दौऱ्यावर न्यूझीलंडच्या. पुढे खेळायचा प्रयत्न होता पण याच्यावर धाव काय मिळणार नाही. षटक समाप्त होते. क्विक अत्यंत वेगवान षटक पाहायला मिळालं. ते राहुल मोरेचं समाप्त जणू का आपल्या हातामध्ये हल्दीरामचं वेफरचं पॅकेट असावं आणि ते जेवढं समाप्त लवकर होतं ना तेवढंच वेगवाने षटक समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बिपिन दुबे मला सांगतो एकूण अंकित झाले धावफलक 27 धावा. लक्ष खूप मोठं आहे मैदानावर. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 29 धावेंची. 6 चेंडू 29 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी लगेच सुरू करायचे आहेत. कल्याण पॅकर वर्सेस चिंतामणी. चिंतामणी नाणेफेक जिंकली. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो अमोलच्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त चपराक चौकार. हो निश्चितच 6 चेंडू 7 चौकार जरी आला ना निश्चित आपण बघतो फक्त 24 धावा अंकित होतील. लक्ष ते 29 धावेंचा आहे षटकामध्ये. फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे. संधी धावचीची. दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर हाफ क्रीजवर उभे आहेत आणि फलंदाजी मात्र बघायचं कुठला बाद होईल. स्ट्राईक एंडचा बॅट्समन इथे मात्र क्रॉस झाला असं पंचांचं म्हणे. फलंदाज बाद. डिलिव्हरी. पंच सुद्धा आनंद घेत आहेत. शितू शेलार अंडरआर्म क्रिकेटचा. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. अजून एक अतिरिक्त धाव ऍड होईल धावफलकावर. धावसंख्या 33. पुढे ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. फक्त एकच धाव. फक्त फॉर्मॅलिटी. तेच मगाशी म्हटलं की फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची. सामना पूर्णपणे झुकलाय. इथे एसटीच्या मागे चेंडू जातोय. संधी धावचीतची एक वेगळ्या शैलीने इथे मात्र धावचीत घेण्याचा प्रयत्न होता राहुलचा. एक धाव. डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त. अजून एक चेंडू. यस अजून एक चेंडू शिल्लक आहे. मग तेच म्हटलं की फॉर्मॅलिटी आता शिल्लक आहे. फक्त एक चेंडू शिल्लक आहे मैदानावर. वाईट डिलिव्हरी. एक चेंडू टाकण्यासाठी वाट बघावी लागेल. गोलंदाज अमोल आणि चौकार नाही मारू शकलाय. डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होतोय. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला. फक्त 38 अंकी झाला धावफलकावर. लक्ष खूप मोठं होतं. 56 धावेचं. अभिनंदन राहुल मोरे. अभिनंदन आशिष चौधरी फॉर टीम त्रिशा 11 चोळेगाव या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. लगेच सामना सुरू करा आणि जसा सामना ते सुरू होईल कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो मी करण काळे यांना. आणि थँक्यू सो मच श्री गदादेव प्रसन्न खंबालपाडा, जितू शेलार अँड ऑल ऑर्गनायझर्स हे इथे मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच. संघासाठी आघाडीचा फलंदाज भावेश चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. भावेशने याच्या व्यासपीठावर आपला अवॉर्ड स्वीकारण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू प्रसादजी परब सर ज्यांचा आवाज आपण या सामन्यामध्ये ऐकला. आपण त्यांचा देखील या मॅनेजमेंट कमिटीद्वारे सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन
विशालदादा शेलार यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादजी परब सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तर विशालदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. सामनावीर अगोदर चला. दिगंबर दादा शेलार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. भावेश चौधरी 23 धावसंख्येची नाबाद दमदार खेळी त्यांनी साकारली आणि सामनावीरचा पुरस्कार स्वीकारत असताना पाहायला मिळतात. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ज्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आणि त्या सामन्यामध्ये आपण डावतं वर्णन ज्यांच्या वाणीमधून ऐकलं गेले कित्येक वर्ष जे अविरतपणे आपल्या वाणीमधून क्रिकेटची सेवा करत आहेत प्रसादजी परब सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती करेन विशालदादा शेलार यांना आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. माय शुभदार शॉल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ, शुभकार्याचं प्रतीक श्रीफल, वैराग्याचं प्रतीक तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी प्रसादजी परब सरांचा यथोचित सन्मान या स्पर्धेद्वारे अर्थातच विशालदादा शेलार यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. थँक्यू सो मच आपल्या योगदानाबद्दल. श्री गदादेव प्रसन्न कम्मालपाडा आयोजित नगरसेवक चषक सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सो स्वागतम. सामना तुमच्या समोर पुढचा चिंतामणी कल्याण आणि कल्याण पॅकर्स मध्ये तुम्हाला सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना शुभेच्छा उपस्थित प्रेक्षकांकडून आणि त्यासोबत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांकडून. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू पॅनल्टी आहे बघा. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच या. कृष्णा आणि प्रथमेश या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेट मध्ये. सुरुवात होते ती या सामन्याची. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. कृष्णा आणि प्रथमेश आघाडीची जोडी पहिलं षटक गोलंदाज